मिलिंद महाविद्यालय उभं केलं, माणूस शिकला तर गुरकायला लागतो, त्याला बरं वाईट कळायला लागतं. आज वेगळं संकट आहे. ओबीसी, एससी, एसटी, मुस्लिम यांच्यावर हे संकट आहे. मुस्लिम समाजाचे आरक्षण मागत आहेत. ओबीसी आरक्षण धोक्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 7-8 दिवस अगोदर कोर्टाने म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी जनसंख्या किती माहीत नाही, शासनाने सादर केली नाही. यामुळे सरसकट 27% आरक्षण देणं शकत नाही. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी मध्ये आरक्षण राहणार नाही. हे आरक्षण का रद्द केले? ओबीसी टक्केवारी किती माहीत नसल्याने स्टे दिला आहे. अचानक जरांगे यांनी माघार घेतली. का घेतली? त्यांच्या हातात सुप्रीम कोर्टाचं हत्यार आलं. नवीन सभागृहात ठराव मांडला जाईल, ज्यात सुप्रीम कोर्टाने जनगणना झाल्याशिवाय निवडणुका मान्य होणार नाही. यामुळे हा ठराव करत आहे. यामुळे ओबीसी शिक्षण, नोकरीत आरक्षण स्थगित देत आहे. ओबीसी आरक्षण संपवण्याची प्रक्रिया सुरू झाली. भर पावसात व्हीबीएने यात्रा काढली नसती तर अनेक गावं पेटली असती. 77-78 साली विद्यापीठ नामांतर आंदोलनात जे झालं ते टाळलं. यामुळे ओबीसी दिलासा मिळाला. कटेंगे तो बटेंगे, कटणार कोण ते सांगा. एका बाजूला मराठा आहे, मराठा म्हणतो ओबीसी देणार नाही, मराठा ओबीसी मत देत नाही. याला हातावर भाजप, काँग्रेस, शरद पवार यांनी हात लावला. धर्म खात आहेत म्हणता मी ओबीसीला विचारतो, घरातील देवारा ज्या दिवशी घरातून काढणार तोपर्यंत धर्म खतारे में रहेगा. संकट आरक्षणावर आले आहे. ओबीसीची जनसंख्या किती ही माहीत नाही. शासनाने आमच्या समोर ती काही सादर केली नाही. आम्ही शासनाला अनेक वेळा विचारलं, पण शासनाकडून उत्तर मिळालं नाही. आणि म्हणून सरसकट 27% आरक्षण देणं हे कायद्याला धरून नाही. आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र शासनाला आदेश दिला की आपल्याला असणारा स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या निवडणुका घ्यायच्या आहेत, त्या आपण निश्चितपणे घ्या, पण घेत असताना ओबीसीना आरक्षण राहणार नाही हे आपण असणारा लक्षात ठेवा. म्हणजे ओबीसीचं आरक्षण त्यांनी स्थगिती केलंय. का स्थगिती केलंय? तर ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका या हद्दीमध्ये ओबीसींचे टक्केवारी किती ही माहीत नाही, म्हणून त्यांनी स्टे दिलाय. अशी परिस्थिती आहे. ती टक्केवारी मिळाली की त्या प्रमाणात आपल्याला सुरुवात करता येईल असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय. मित्रो, अचानकपणे असणारा जरांगे पाटील यांनी माघार घेतली. माघार का घेतली? तर त्यांच्या हातामध्ये एक हत्यार आलं. काय हत्यार आलं? तर हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय एक हत्यार आलं. उद्याची विधानसभा संपेल, नवीन सभागृह स्थापन होईल आणि नवीन सभागृह स्थापन झालं की त्या सभागृहामध्ये पुन्हा एक ठराव मांडला जाईल. हे आपण लक्षात घ्या. त्या ठरावाचा आशय हा आहे आणि राहणार आहे की सुप्रीम कोर्टाने जनगणना झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका मान्य होणार नाहीत, आरक्षण मान्य होणार नाहीत. आणि म्हणून जनगणनेचा ठराव हे सभागृह करते. पण हे सभागृह ठराव करत असताना हेही नमूद करते की सुप्रीम कोर्टाने ओबीसीची टक्केवारी किती ही माहीत नसल्यामुळे त्यांनी स्थगिती दिलेली आहे. त्याच पद्धतीने हे सभागृह ओबीसीचं शैक्षणिक आणि नोकऱ्यातलं आरक्षण यालाही स्थगिती आदेश देते. आकडेवारी आली, डेटा आला की मग आपण त्याला लागू करू अशी असणारी परिस्थिती. मित्रो, ओबीसीचं आरक्षण संपवण्याची प्रक्रिया सुरुवात झाली. मी तमाम ओबीसीना आवाहन करतोय की भर पावसामध्ये वंचित बहुजन आघाडीने आरक्षण धरून यात्रा काढली नसती तर अनेक गावं पेटली असती. अशी परिस्थिती.
अनेक गावं पेटली असते, ओबीसींची घरं जळाली असते. 77-78 साली नामांतराच्या वेळेस काय झालं ते मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. ते पुन्हा होऊ नये म्हणून आपण असणारा भर पावसामध्ये यात्रा काढून इथलं वातावरण नुसतं शांत केलं नाही, तर ओबीसीना एक दिलासा दिला की आम्ही वंचित बहुजन आघाडी हा आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहोत. आज घरामध्ये तलाठी आहे, आज घरामध्ये ग्रामसेवक आहे, अधिकारी आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे आणि अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स उभ्या केल्यात अशी असताना परिस्थिती. याचं कारण आरक्षण मिळालं. याचं कारण आरक्षण मिळालं आणि उद्याच हे आरक्षण बंद झालं तर हा कारखाना बंद होईल आणि कारखान्याला आरक्षणाला टाळं लागलं तर असणारं आपला फायदा कसा होणार याच्याकडे पाहणं महत्वाचं आहे. आणि म्हणून ओबीसीने वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभं राहावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो. त्याचबरोबर इथे एससी एसटी जे आहे त्याचं आरक्षण तर संपलंय असं मी म्हणेन. काँग्रेसच्या नादी लागलात लोकसभेला, आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. काय निर्णय आला की एससी एसटी मध्ये वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरणाबरोबरच क्रीमी लेअर सुद्धा लागू झालं पाहिजे. ओबीसी मधला क्रीमी लेअर वेगळा आहे, एससी मधला क्रीमी लेअर वेगळा आहे, एससी आणि एसटी क्रीमी लेअर वेगळा आहे. ओबीसीचा क्रीमी लेअर मध्ये तुम्हाला जाताना 15 लाखाच्या 15 लाख उत्पन्नाच्या आतमध्ये असाल तर तुम्ही क्रीमी लेअर मध्ये जात नाही. परंतु एससी एसटी साठी सुप्रीम कोर्टाने क्रीमी लेअर ठरवत असताना त्यांनी वेगळा निकष लावला हे आपण लक्षात घ्या. तो निकष काय आहे? एका कुटुंबामध्ये एकाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल, एकाने कुटुंबातल्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं असं नमूद केलेलं आहे. क्रीमी लेअर मध्ये येतो असं नमूद केलेलं आहे. आणि म्हणून ज्यांनी फायदा घेतलाय, आरक्षणाचा लाभ घेतलाय, तो क्रीमी लेअर मध्ये गेलाय हे आपल्याला मान्य आहे का? पहिल्यांदा असताना मला सांग. ज्याला मान्य आहे त्यांनी हात वरती करावं, ज्याला मान्य नाही त्यांनी आता हात वरती करावं. वेळ होत आलेला आहे ह्याची मला जाणीव आहे. मी आपल्या सगळ्यांना असं आव्हान करतोय की आत्ताचा लढा हा आरक्षण वाचवण्याचा लढा आहे. आणि आरक्षण वाचवायचं असेल तर आमदाराशिवाय वाचू शकणार नाही हे आपण लक्षात घ्या. का आंदोलन करून, सेमिनार घेऊन हायकोर्टाचा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा रद्द करता येणार नाही. तो रद्द करायचा असेल तर लोकसभेला आणि विधानसभेलाच अधिकार आहे हे लक्षात घ्या. आणि उद्या हा अधिकार वापरायचा असेल तर आमदार असल्याशिवाय वापरता येणार नाही. आणि म्हणून इथल्या फुले शाहू आंबेडकरी मतदाराने, ओबीसीच्या मतदाराने गॅस सिलेंडरचं बटन दाबून आपण या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.